मी सुनीता शिंगटे पुण्याहून आले. डायबिटीस आहे, त्यामुळे घरच्यांचा अगदी विरोध होता. काय गरज आहे असलं काय ते करायची, आमचं सगळे निगेटिव्हच सगळेजण बोलत होते. पण हे सुनील वैद्य यांनी सांगितलं की मी केलंय. म्हटलं चला जाऊन बघूया. आणि मला तर चहा वाचून म्हणजे सुरुवातच माझी मस्त दुधाचा चहा असा घट्ट करून अशीच माझी सवय होती. त्यामुळे मला भयंकर टेन्शन होतं की आपण चहा नाही प्यायलं तर कसं होणार. आणि मला काय होईल या भीतीने माझे मिस्टर बरोबर आले. ते तर अगदीच तयार नव्हते. आणि त्यांना भूक लागेल म्हणून मी येताना एनर्जी बार वगैरे असे बिस्किटाचे पुढे असलं पण सगळं घेऊन आले. म्हणजे असं वाटलं ना की एवढा उपवासाची कधी सवय नाहीये तर काहीतरी वाटेल. पण आम्हाला दोघांना काहीच नाही. म्हणजे आम्ही तो खाऊचा बॉक्स आणलाय, तो आम्ही काढला पण नाही. म्हणजे वाटलं होतं की आपल्याला काहीतरी पोटात होईल आणि खावं लागेल. काही नाही झालं. आणि फक्त असं राहू शकतो ह्याचा एक वेगळा कॉन्फिडन्स आला. आणि जसं त्या म्हणाल्या की ग्रुपमध्ये असल्यामुळे ते जास्त जाणवतं. घरी इतका कडक उपवास होईल का नाही सांगता येत नाही. पण इथे सगळेच जण असल्यामुळे आणि तेच त्याच वेळी मिळणारे आणि पुन्हा हा सगळा सत्संग चालला होता, त्यामुळे वेळ जायचा. आपण जर घरी असलो आणि असा कडक उपवास मला वाटत नाही की एवढं जमेल असं. कारण काहीतरी घरातनं चालू असतं आणि मग आपण पण खायची मोह होतो, कदाचित मोह जास्त होतो. सगळं दिसत असतं घरात म्हणून. इथे ते नव्हतं. इथे फक्त आपलं म्हणजे सत्संग चाललेला असायचा लोकांचा, त्यामुळे मे बी असं झालं असेल की पार पडलं हे. आता बघूया प्रयत्न करून की असं पुढे राहील का. पण मला उपवासाचं खूप चांगलं म्हणजे अजिबात थकवा आला नाही. आणि मी गोळी घेतली नाही आल्यापासून. मला 2 गोळ्या आहेत. म्हणजे आधी पण सकाळी पण असायची, रात्री पण असायची. रात्री तर 2 होत्या, जेवायच्या आधी एक, जेवल्यानंतर एक. पण मी अजिबात गोळी घेतली नाही. आणि माझी उलट म्हणजे शुगर 152 होती घरातनं येताना, इथे 141 झाली. म्हणजे मी रोज सकाळी करायचे. मला खूप छान वाटलं की आपण उपवास करू शकतो असं. आणि आता ते 7 दिवसाचं सगळे म्हणतात तसं माझ्या पण मनात आहे. बघू आता, परवानगी घरून मिळायला लागते अशा गोष्टींना. मग यायचं. थँक्यू.